शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। चावडी परिसरातील अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये विद्यार्थिनीचा मृत्यू झाला। महाविद्यालय प्रशासनाच्या कथित निष्काळजीपणामुळे विद्यार्थिनीचा जीव गेल्याचा गंभीर आरोप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला। या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात धरणे आंदोलन केलं असून संबंधित प्रशासनावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। गायत्री अवताडे असे मृत विद्यार्थिनीचे नाव असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं। गायत्रीच्या मृत्यूस महाविद्यालयातील अपुऱ्या वैद्यकीय सुविधांचा अभाव कारणीभूत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। महाविद्यालयात ऑक्सिजनची पुरेशी सुविधा तसेच आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेली वैद्यकीय उपकरणे उपलब्ध नसल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला। धनगरवाडी येथे घरासमोर अवैधरित्या गांजाची झाडे लावून त्याची लागवड करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध MIDC पोलिसांनी कारवाई केली आहे। या कारवाईत 3,23,650 रुपये किमतीचा 64.73 किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला। या प्रकरणी अनिल लक्ष्मण वीरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। धनगरवाडी येथे एका व्यक्तीने घरासमोर गांजाची झाडे लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांनी कारवाईचे आदेश दिले। पोलीस उपनिरीक्षक शिरीष वमने, प्रभारी सहाय्यक निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली MIDC पोलिसांचं पथक धनगरवाडी येथे रवाना झाला। पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एका घरासमोर गांजाची झाडे लावल्याचं आढळून आलं। अवैध गौण खजिन उत्खनन, वाहतूक आणि अनधिकृत स्टोन क्रशर विरोधात महसूल प्रशासनाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे। विधिमंडळ अंदाज समितीच्या जिल्हा दौऱ्यादरम्यान प्राप्त झालेल्या तक्रारी तसेच नगर शहराजवळील कापूरवाडी व वारुळवाडी परिसरातील पाहणीनंतर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारलाय। नगर तालुक्यातील कापूरवाडी येथे 36 आणि खंडाळा परिसरातील 18 अशा 54 स्टोन क्रशरवर सीलची कारवाई करण्यात आली आहे। तहसीलदार मिलिंद कलथे यांनी या कारवाईला दुजोरा दिला। महाराष्ट्रासह संपूर्ण आशिया खंडात नावलौकिक असलेल्या तसेच नगर जिल्ह्यातील शेतकरी आणि साखर कारखानदारीची आर्थिक कामधेनू मानल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे। या यादीत विद्यमान खासदार आमदारांसह माजी आमदार, जिल्हा बँकेचे माजी संचालक आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे। तसेच वेगवेगळ्या मतदारसंघातून ठरावांच्या माध्यमातून अनेक नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळाली आहे। जिल्ह्यातील परवान्यांचे अद्ययावतीकरण पूर्ण झाले। उर्वरित प्रकरणांमधील तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण कराव्यात। तसेच खत वितरणातील पारदर्शकतेसाठी गोदामातील प्रत्यक्ष साठा व ई-पॉस मधील डिजिटल साठा नियमितपणे अद्ययावत ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिलेत। केंद्र शासनाचे रसायन व खत मंत्रालय आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू करण्यात आलेल्या नवीन व पारदर्शक अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी आशिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची विशेष आढावा बैठक झाली। यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे व विविध रासायनिक खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संघटनेचे प्रतिनिधी छबुराव हराळ यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित। यावेळी बैठकीमध्ये FFS ॲप कार्यपद्धती व खत नियोजन, शेतकऱ्यांसाठी पारदर्शक, सुलभ व तंत्रज्ञाना आधारित खत वितरण व्यवस्थेवर भर देण्याबाबत चर्चा झाली आहे। शहराची खबरबातमध्ये इथे संपतं। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।